नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज तुम्हाला अस्सल भारतीय, ज्याला संजीवनी वृक्ष म्हटलं जातं किंवा ज्याला हिलिंग ट्री असं म्हटलं जातं, वंशवृद्धी आणि सुख समृद्धी, भरभराट, वंशवृद्धी याचं प्रतीक आहे म्हटलं जातं असं, पण थोडंसं दुर्लक्षित असं झाड. याला इंग्लिशमध्ये म्हणतात गम बदाम. गम बदाम. बघूया चला आणि मग पुढे जाऊ. थोडंसं मुंबईच्या जरा बाहेर गेलं की आपल्याला विपुल प्रमाणात आढळणारी ही झाडं, संजीवनीचे गुण असणारी लाख मोलाची बाभळीचं झाड. ते बघितलं आणि मला एकदम वसंत बापटांच्या कवितेची आठवण झाली. अस्सल लाकुड भक्क मगाट, अस्सल लाकुड भक्क मगाट, ताठर कणात टणक पाठ, वारा खात गारा खात, वारा खात गारा खात, बाभूळ झाड उभेच आहे, बाभूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खुपसून बोटे, आभाळात खुपसून बोटे, बाभूळ झाड उभेच आहे, बाभूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवही मिटली, अंगावरची लवही मिटली, माथ्यावरची हळद विटली, माथ्यावरची हळद विटली. छाताडही लढण्याची फुटली, छाताडही लढण्यासी फुटली, बाभूळ झाड उभेच आहे, बाभूळ झाड उभेच आहे. जगले आहे, जगले आहे, जगते आहे, काकुळतीने बघते आहे, जगले आहे, जगते आहे, काकुळतीने बघते आहे. खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन, खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे, उभेच आहे. याचं कारण असं घडलं की मी जेव्हा माझ्या जागेमध्ये गेले ते मला बोबळाचं झाड दिसलं, बरोबर मध्ये, पण दुर्लक्षित. मला पटकन आठवण आली ते माझ्या सातारच्या घरातल्या मागच्या अंगणातल्या बाभळाची. त्याची फुलं आम्ही पूर्वी केसात माळायचो आणि याच्या काटेरी झाडाचं आजोबा कुंपण करायचे. असं हे बाभळीचं झाड. मला असं वाटलं की त्या बाभळीच्या रूपाने माझे पती म्हणजेच कॅप्टन विनायकचे वडील विष्णू तिथे उभे आहेत, कारण त्यांचं नाव विष्णू. अर्थातच असं हे बाभळाचं झाड, ज्याच्याबद्दल प्रत्येकाला ममत्व वाटलं पाहिजे. अनेक जाती असलेलं असं हे झाड. असं म्हटलं जातं की विष्णूचा निवास या बाभळीच्या झाडावर असतो. कोणे एकेकाळी याची पूजा केली जायची. याची कापणी कधीच व्हायची नाही, कारण जो हे झाड कापतो त्याचा वंशच्छेद होतो, म्हणजेच वंशाचा नाश होतो असा समज होता. शंकरालाही हे प्रिय आणि म्हणूनच शंकराच्या देवळात आणि विष्णूच्या देवळात पूर्वी याची खास लागवड केली जायची. महाराष्ट्रात, राजस्थानात जिथे जिथे उष्ण हवा तिथे तिथे आणि नदीकाठी जमिनीची धूप होऊ नये म्हणून मुद्दामून याची लागवड करतात. याची मुळं खूप खूप खोल जातात. याच्या बुंधाशी पाणी सतत असतं, ओलावा असतो असं म्हटलं जातं. असं हे बहुगुणी बाभळीचं झाड. आयुर्वेदात ज्याचे अनेक अनेक उपाय सांगितले आहेत असं हे अस्सल भारतीय झाड. अर्थातच भारतासारखी जिथे जिथे उष्णकटिबंधीय हवा असते तिथे हे नक्की आढळतं. शक्यतो याची मुद्दामून लागवड मात्र कोणी करत नाही, पण तरीही डोंगरात किंवा ज्या ठिकाणी फारसं काही उगवत नाही अशा ठिकाणी ही झाडं भरपूर उगवलेली दिसतात. ज्यांची मोठी मोठी शेती असते त्यांना पूर्वी तारेचं कुंपण नव्हतं, अशा वेळेला मुद्दामून ही झाडं कडेला लावली जायची, कारण एक याचे काटे, त्याच्यामुळे गूर याच्यामध्ये शिरत नाही आणि माणसंही याच्यामध्ये पटकन घुसत नाहीत. एवढंच कारण आहे असं मात्र नाही, कारण असं जर नसतं तर याची पूजा केली गेली नसती, नाही का. याची पानं, फळं, फुलं एवढंच नव्हे तर त्याची जी काय म्हणतो आपण वरची साल आहे ती साल अत्यंत गुणी आणि उपयुक्त आहे. म्हणजेच याची जी साल आहे त्या सालीमध्ये असे खूप बारीक 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 ढपले असतात आणि त्याच्यामध्ये शेकडो प्रकारचे, त्याची गणती केलीच गेली नाही एवढ्या प्रकारचे कीटक तिथे जिवंत असतात, जगत असतात, वावरत असतात. रातकिडे जे आजकाल आपल्याला दिसतच नाहीत ते रातकिडे याच्यावर निवास करतात. मुंग्या आणि मुंगळे, खास करून मोठ्या मोठ्या प्रचंड मोठ्या मोठ्या मुंग्या याच्या बुंदाशी किंवा झाडावर ह्या वावरत असतात, कारण ह्यांचा जो गम आहे तो ह्यांना खूप आवडतो. याची पानं अर्थातच तीही औषधी आहेत, साल ती औषधी आहे. आयुर्वेदामध्ये त्याचे असंख्य उपाय सांगितलेले आहेत. याच्याशिवाय सर्वसाधारणपणे हे जे काटेरी झाड आहे त्याला वेडी बाभळ असंही म्हणतात. विविध प्रकारच्या बाभळी आढळतात. वेडी बाभळ कारण ती कुठेही कशी कशी वेडी वाकडी जशी मिळेल तशी वाढत राहते.
अंगावर काटे घेऊन वाढत राहते. आणि पहिल्या कवितेत बघितल्याप्रमाणे 2 अर्थ आहेत. सुताराचं पक्षी, सुतार पक्षी ह्याच्यावर घर करतो, मात्र सुतार ह्याला कापायला टपलेला असतो, कारण ह्याचं लाकूड अत्यंत कडक आणि कठीण असतं, दीर्घकाळ टिकणारं असतं. त्यामुळे फर्निचरच्या व्यवसायात याला खूप 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 मोठी मागणी आहे. मला वाटतं कित्येक वेळेला गुजराती बायका दांतवड म्हणून जी विकत घेऊन घेतात ते याच्याच फांद्या असतात. त्याच्यामुळे दात मजबूत होतात, हिरड्या मजबूत होतात, दात निरोगी होतात. कॅन्सरची वाढ रोखणारं असं हे झाड आहे. आणि अर्थातच रक्तातली साखर सुद्धा हे कमी करतं. मधुमेह, अमांश, अतिसार, एक्झिमा यासाठी कारण ह्याचं जे पावडर असते ती जंतुनाशक म्हणून वापरली जाते. त्वचेचं रोग बरं करणारी म्हणूनही वापरली जाते. याची मुळं जमिनीत खूप 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 खोल जातात आणि खालती खोलातलं पाणी वर आणतात आणि म्हणून याच्या बुंधाशी नेहमी पाणी असतं असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड असंख्य ठिकाणी हे झुडूप आपल्याला दिसतं. सर्वसाधारणपणे बाबूळ, बरबूर, कीकर, बाबूल अशा विविध नावांनी हे ओळखलं जातं. त्याच्याही पेक्षा इंधनासाठी म्हणून वापरलं जातं. आणि खास ह्याचं जे कुंपण आहे ते काटेरी कुंपण बरेच वेळेला म्हणजे आत्ता तारेची कुंपण आली. माझ्या लहानपणी आमच्या इथे प्रत्येकाच्या 2 वाडे आमचे प्रत्येकाचे होते, बागा होत्या. त्या बागांकडून खास करून, कारण वाडे असं कोणी पूर्वीच्या काही चोरी वगैरे नाही. म्हणजे मला आठवत आहे माझी आई शेवटी जेव्हा बेडजन होती तेव्हा आमच्या घराचं काय होतं वैशिष्ट्य, तर आईकडे असंख्य जणं विविध प्रकार काय काय शिकायला येत असत. अगदी पहाटे 5:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत निरनिराळी स्तोत्र असेल, गीता असेल, आणखीन काही असेल. अशा वेळेला आईला तर उठता यायचं नाही दार उघडायला. माझे वडील बाहेरून दाराला कडी लावून जायचे. बाहेरून कडी आहे याचा अर्थ आजोबा घरात नाही आहेत, कडी उघडा आणि घरात या. आणि कडी नाही आहे याचा अर्थ आजोबा घरात आहेत, दार ठोठवायला काही हरकत नाही. बेलबिल काही हा प्रकार नव्हता. इतकं जिकडे तिकडे चोरीचं भय नव्हतं. पण तरीही बागेमध्ये, प्रत्येकाच्या बागेमध्ये जी झाडं असायची ती शेळ्या आमच्या आजूबाजूला खूप असायच्या, गाई लोकांच्या असायच्या. खास करून शेळ्या, मेंढ्या या आपल्या ह्याच्यामध्ये हे करू नयेत म्हणून याचे जे काटेरी कुंपणासाठी याचा वापर लावला जायचा. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे वर्षाकाठी 6 लाख रुपयाचं ऑक्सिजन एक पूर्ण वाढ झालेलं सोडतं. 7 लाख रुपये एवढी मातीची धूप थांबवतं आणि 11 लाख किमतीचं वायूचं प्रदूषण हे रोखतं. खरं बघायला गेलं तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की मुंबईसारख्या जिथे प्रदूषण जास्ती आहे त्या ठिकाणी हे झाड जवळजवळ नामशेष झालं आहे. मला जेव्हा मी पालघरला गेले, पालघरपासून तारापासून पुढे, त्या ठिकाणी मला ही झाडं भरपूर 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 आढळली आणि खूप बरं वाटलं. पण मनात एक भीती पण वाटली की पालघर आता नवीन जिल्हा झाला आहे, वेगाने त्याचा विकास सुरू आहे आणि या विकासाच्या रेट्यामध्ये या झाडाचं काही कमी जास्ती तर होणार नाही ना. आणि म्हणून असं वाटलं की ठीक आहे, काही अपरिहार्यपणे झाडं याच्यातली काही काढावी लागली तरीसुद्धा इतर ठिकाणी हे झाड आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णू आणि शंकराचा या ठिकाणी वास असतो. एवढंच नव्हे तर ह्याच्या बुंधातली जी माती आहे ती मातीसुद्धा एक प्रकारे जसं भस्म किंवा ज्याला आपण म्हणतो अतिशय शुभ गुणी औषधी अशा प्रकारची मानली जाते. आणि म्हणूनच याची पूर्वी पूजा केली जायची आणि खास करून विष्णूच्या आणि शंकराच्या देवळामध्ये हे झाड लावलं जायचं. असं हे बाबूळ, त्याची पिवळी फुलं जेव्हा फुलतात तेव्हा हे झाड जणू काही सोन्यानी मढलं आहे असं वाटतं. म्हणून तर वसंत बापडांनी अशी कविता केली आहे नाही का. आणि असंख्य जणांच्या असंख्य कविता, मला वाटते वेडी बाबूळ नावाचं एक नाटकसुद्धा आलेलं होतं. पण विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी अत्यंत एक वेगळा या बाभळीचा गुण सांगितला आहे. तो म्हणजे माणसाला चोरीपासून, जे आपलं नाही ते दुसऱ्याचं आहे असं घेण्यापासून प्रवृत्त करणारं हे झाड, असं हे ह्यांनी वेगळं वर्णन केलेलं आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकर म्हणतात, काट्यांनी भरले शरीर अवघे, छाया नसे दाटही. काट्यांनी भरले शरीर अवघे, छाया नसे दाटही. नाही वास फुलास, भूकही न मिटे ज्याच्या फळे अल्पही. आणि याची फळं फक्त बिया वंशवृद्धीसाठी वापरली जातात. काही ठिकाणी याची कलमंसुद्धा लावली जातात.
नाही एकही पांथ येत जवळी. एकही पांथ म्हणजे प्रवासी याच्या जवळ येत नाही. तुझ्या अघोटीतही म्हणजे तुझ्या अवतीभोवती फिरकत सुद्धा नाही. अन्यायाची न फळे मिळवत म्हणून. अन्यायाची फळे, सॉरी नॉट अन्यायाची, अन्यायाची फळे न मिळवत म्हणून. अन्याची दुसऱ्याची फळं आपल्याला मिळू नयेत. इतरांच्या बागेमध्ये मग अशी म्हटलं तसं आमच्या वईला कुंपण असायचं. अन्याची फळे न फळे मिळवत म्हणून होशी तयाचे वही. वही म्हणजे वही कुंपण. वहीला हे वापरलं जातं. असं हे बाभळाचं झाड. मुद्दामून तुम्ही कुठे मुंबईत मला माहिती नाही, पण जराशी मुंबईपासून दूर गेला की तारापूर, पालघर, दहिसर हा जो सगळा पट्टा आहे तर तुम्हाला असंख्य ही बाभळीची झाडं दिसतात, वेडी वाकडी वाढलेली, म्हणून तर त्याला वेडी बाभूळ असंही म्हणतात. जरूर जरूर तुम्ही आपल्या आजूबाजूला ज्या बागा असतील तिथे किंवा झाडांच्या रस्त्या खूप रहदारी नाही आहे अशा कमी रहदारीच्या ठिकाणी जरूर हे बाभूळ लावा. कारण औषधी, पर्यावरणाचा रक्षण करणारं असं आणि जमिनीचं वॉटर टेबल वाढवणारं असं हे झाड. नमस्कार. परत कधीतरी अशाच एका छान झाडाची माहिती मी घेऊन येते. या झाडाची माहिती इतरांपर्यंत एवढ्यासाठीच पोचवा की पर्यावरणाचं रक्षण करणं, देशाचं रक्षण करणं हा एक जसा भाग, तसं पर्यावरणाचं रक्षण करणं हे पण आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यामध्ये आपण कसूर होऊ नये म्हणून हा माझ्यातर्फे अल्पसा प्रयत्न. नमस्कार, धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणखीन काय सांगू, नेहमीप्रमाणेच तुमचा निरोप देते हसत हसत. कारण बाभळी सांगते ना, काटे म्हणजेच आपल्याला कितीही विपदा असल्या, संकट असली तरीसुद्धा. आणि आता तर मी जेव्हा बघितलं की माझ्या जागेत मधोमध बरोबर हे बाभूळ वृक्ष उभा आहे, तेव्हा मला असं वाटलं की माझे पती माझ्या समवेत आहेत. असं ज्याच्या प्रेमात मी पडले असं बाभळीचं झाड.